दीड दमडीची नेत्रा मला उलट उत्तर देते। रुपाली, काय करतेस? तब्येत बरी आहे ना आता तुझी? ठीक आहे सगळं। आणि हे काय असा पसारा काय? पांघरुणाची घडी पण नाही। तुम्ही कशाला करताय? मी करते, तुम्ही जा आराम करा। नुसती घडीच तर करून ठेवते मी। तू शांत राहा। तुम्ही असताना कसं शांत राहा? बोलायला लागणार ना तुमच्या बरोबर आई। रुपाली, हल्ली तू योगाचा क्लास बंद केलायस का? नाही म्हणजे योगाला जायचीस ना तेव्हा शांत असायचीस। हल्ली फार चिडचिड करतेस। आणि हे बघ, आता या वयाला ना अशी चिडचिड चांगली नाही। शांत चित्ताने काम करावं। मी ना तुला एक उपाय सांगते। तू रोज 10 मिनिटं ना प्राणायाम कर। त्यांनी चित्त शांत होतं। हे गेल्यावर सुद्धा ना मी बरेच दिवस प्राणायाम केला, म्हणून माझं चित्त ना आता शांत झालंय। आणि आता काही दिवस तुझं बाहेर जाणं बंद आहे ना, नाहीतर मी तुला आश्रमातच घेऊन गेले असते। रुपाली, मी देवीजवळ प्रार्थना केली, ती तुला नक्की बरं करेल। आणि तुला सांगू का, नेत्रामुळे ना या घरामध्ये त्रिनयना देवीचा फोटो आला। आणि मला असं वाटतं त्रिनयना देवी आपली प्रार्थना ऐकते। शांत, काय झालंय? काय सांगा मला, सांगा आधी काय झालं? काय झालं काकू? काय काकू काय झालं? काय तुम्हाला पाणी हवंय का? काकू काय झालं? काय झालं ओरडायला? आता आपल्या घरात नाग पाहिला। मागे पण पाहिलं होतं आणि आताही तो तसाच नाग होता। मी तिथे पाहिला नाग। केतकी, तू खरंच नाग पाहिलायस का? का सकाळी सकाळी घ्यायला लागलीस परत? काय बोलतेस रुपाली? तिने कधीच घ्यायची बंद केली। काकू काय झालं? तू ओरडलीस का एवढा जोरात? आधी आपल्या घरात नाग आलाय। मी खरंच सांगतेय, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय नाग। कुठे पाहिलंस तू? मी तिथे पाहिला आणि त्याने मला बघून पळा सुद्धा काढला। मला खूप भीती वाटते। तुम्ही घाबरू नका काकू। नेत्रा, घरात नाग आहे आणि तू म्हणते घाबरू नका? मला तर नागाचे स्वप्न सुद्धा पडतं। पण नाग असा पुन्हा आला कसा घरात? सगळ्यांनी गंबूट घाला घरात। भाईजी, तुम्ही साईट वरून घेऊन या सगळ्यासाठी प्लीज। तू पाहिलेला नाग नंतर गेला कुठे? माहित नाही आई, काय तो नाग दिसला। मी खूप घाबरले, मी किंचाळले आणि नंतर बघितलं तर तो तिथे नव्हता। खरंच काहीतरी करायला हवंय। पुन्हा नाग आलाय घरात, म्हणजे आता घरात तसं भीतीचंच वातावरण राहणार आहे। हो हो आई, खरंच आहे, अगदी खरं आहे। एक मिनिट, कोणीही घाबरायची गरज नाही। घाबरायची गरज नाही कसं? घरात नाग आलाय, आधी भीती वाटणारच ना, भीतीदायकच आहे हे। काकू इथे होता ना? साहेब मागे व्हा तुम्ही। साहेब तुम्ही मागे व्हा। कुठे गेलायस? तू खाली आहेस का? मी प्रॉमिस करते, मी तुला काही करणार नाही।
कुठे गेलायस तू? पण मला तुला बघू तर दे. कुठेस तू? कोण आहात तुम्ही? ताई, कोण आहात तुम्ही आणि अशा घरात कशा शिरलात? कारण तो घरात शिरलाय आणि त्यालाच तर पकडायला आले मी. तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का? आय एम रिअली सॉरी. नेहमीप्रमाणे मी हे सांगायलाच विसरले. तो म्हणजे नाग. मगाशी मी नागाला तुमच्या घरात शिरताना पाहिलं, सो त्याच्या मागे मी पण आले घरात त्याला पकडायला. सो तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का त्याला? पाहिलं? मी म्हंटल होतं ना घरात नाग आहे म्हणून. तुम्ही पाहिलंय? हो हो, मी पाहिला. कुठे? तिथे तिथे. नाही, इथे तर नाहीये. हो पण तो तिथेच होता. माहित नाही आता कुठे गेला. काकू, मला खूप भीती वाटते. आपण माझ्या बेडरूम मध्ये जाऊन बसूया का? प्लीज चल. अहो ऐका, प्लीज प्लीज तुम्ही घाबरू नका. मी आहे ना. मी त्याला नक्की पकडेन आणि घेऊन जाईन इथून. सो डोंट वरी. आणि काय ना, त्याच्या फणावर ना एक वेगळंच चिन्ह होतं आणि असा नाग मी कुठे पाहिलाच नाहीये. पाहिला काय, मी त्याच्याबद्दल कुठे वाचलं नाहीये, कुठे बघितलं नाहीये ना इंटरनेटवर. सो त्यामुळे मला खूप क्युरिओसिटी होती, म्हणून मी त्या नागाच्या मागे मागे आले. पण तुम्ही कोणी घाबरू नका, तो इथेच असेल. मी बघते आणि आता त्याला बाहेर काढते. गेलाय कुठे तो? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि अशा घरात का आलात आमच्या? ओ गॉड, आय एम सो सॉरी अगेन. मी पुन्हा विसरले. ऍक्च्युली मला कुठल्याही गोष्टीची क्युरिओसिटी असेल ना, तर मी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरते. मी सर्पमित्र आहे. एक मिनिट. हे माझं आय कार्ड. आजी, माझं आय कार्ड. मी प्रोफेशनली ट्रेंड सर्पमित्र आहे. माझं नाव आस्तिका जठार. म्हणजे नागांना, सापांना पकडून त्यांच्या ठिकाणी जाऊन सोडणं, त्यांच्यावर रिसर्च करणं हे माझं काम आहे. आता तुम्हाला माझ्याकडे कदाचित असं बघून वाटेल की ही मुलगी काय साप पकडणार, पण तसं नाहीये. खरंच बिलीव्ह मी या कामासाठी प्रोफेशनली ट्रेंड आहे. सिरियसली. नाही, तू असशील सर्पमित्र, पण आम्ही बोलावलं नाहीये ना तुला. मग का आलीस तू इथे? अगं पण रुपाली, तिने आपल्या घरात नाग शिरताना पाहिलंय. एक्झॅक्टली. हो, पण तुम्ही कोणीही काळजी करू नका. मी आता तो शोधते आणि इथून घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणी. कुठे गेलाय बरं हा? तू हे किचन आहे ना? हो मी बघू शकते का? कदाचित तिथे लपला असेल. हो, प्लीज शोधा ना.
ओके तुम्ही या ना, पण घाबरू नका प्लीज. हा, मी आहे. आत्या, इतके दिवस तो नाग घरात दिसला नव्हता. तो आता अचानक परत का आला असेल? आणि आज तो नाग एका बाहेरच्या व्यक्तीला दिसलाय आणि त्या नागामुळे एक अनोळखी व्यक्ती घरात आली आहे. याचा अर्थ काय? काय वाटतं तुम्हाला, त्यांना सापडेल का नाग? मला वाटत नाही. आणि मला तर असं वाटतंय की बाईसाहेब तो नाग शोधायला विरोध करतायत. असणारच ना. तो तिला मदत करतो, तिचा सेवक आहे, ती विरोधच करणार. नाही, इथे कुठेच नाहीये. ही कोणाची रूम आहे? आजी की. मग मी इथे बघू शकते का? हो ना, चल. हा. आधी आज सुद्धा नाहीये नाग. हे वरती काय आहे? बेडरूम्स. ओके, मग मी वरती बघू शकते का? नाही नाही, कशाला? नाहीये ना, इथे नाहीये म्हणजे नसणार. तू निघ निघ तू. आर यू शुअर? नाही, मला असं वाटतंय की कदाचित तुम्हाला सगळ्यांना घाबरून तो कुठेतरी लपून बसला असेल. नाही, ते आमचं आम्ही बघतो ना. तू जा जा, प्लीज जा. आई ते चेक करतायत तर करू देत ना त्यांना. आधी असं कसं? अरे, अनोळखी व्यक्तीला घरभर फिरायला द्यायचंय का आपण? रुपाली, अगं जाऊ दे ना तिला. नाक सापडला तर बरंच होईल ना, टेन्शन जाईल. तेव्हा सापडू दे नाग आणि घराबाहेर जाऊ देतो. तुम्ही जाऊ शकता वर. बघा तुम्ही. ओके. मी जाते. आजी, तू तुझ्या रूम मध्ये चल. तिथे नाहीये साप. मी दार खिडक्या लावून घेतो. चल काकू, चल. तुला वाटतं तो नाग घराबाहेर गेला असेल? नाही आत्या, आत्ता केतकी काकूने इथे पाहिला ना, मला तर असं वाटतंय की नाग घरातच असण्याची शक्यता जास्त आहे. पण मला वाटत नाही की त्या मुलीला तो नाग सापडेल. आता ती सर्पमित्र आहे, आलीच आहे नाग शोधायला घरात, तर येऊ दे. निदान आजींचं समाधान होईल. आत्या, रुपाली बाईसाहेबांना त्या मुलीचं घरात येणं आवडलं नाहीये आणि आता त्या सुद्धा तिच्या मागे मागे गेल्या. त्या तिला काही करणार नाहीत ना? मी बघते. तुम्ही इथेच थांबा. अद्वैत साहेब, आजी सगळेच इथे आहेत. मी बघते. या जगात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते वेळ साधणं. योग्य दिशेने चाललंय सगळं. आपल्या आदेशानुसार सगळ्याला प्रारंभ झालाय. आता मी सांगितलंय तसं म्हातारीवर लक्ष केंद्रित कर. ज्या वेळेला कमकुवत माणसाला आपण जाणीव करून देतो की तो किती कमकुवत आहे, तेव्हा तो आणखीच कमकुवत होत जातो.
म्हातारी कुठल्याही गोष्टीला घाबरते. तिला जास्तीत जास्त घाबरवण्याचा प्रयत्न कर आणि ती लगेच विश्वास ठेवते सगळ्यांवर. तू या घरात म्हातारीमुळेच येशील एवढं लक्षात ठेव. कारण इंद्राणी सुद्धा म्हातारीमुळेच या घरात आली आहे. फक्त एक गोष्ट विसरू नकोस, ती त्रिनयना पलटवार करणार. घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. माझ्या मनात भीतीचा लवलेशही नाहीये. मला त्या सुषेणचा अंत होताना बघायचा आहे. युगायुगांची माझी जी तडफड चालू आहे ती मला आता कायमची थांबवायची आहे. माझा दुर्मद, माझं प्रेम, माझं विश्व त्या सुषेणने त्याचा वध करून माझ्यापासून हिरावून घेतलं. मला त्या सुषेणचा म्हणजेच कलियुगातल्या त्या अद्वैतचा अंत होताना बघायचा आहे. माझ्या आणि त्रिनयनेच्या युद्धात सुषेण महत्वाचा योद्धा होता. पण ऐनवेळी युद्धात माझ्याशी गद्दारी केली त्याने. त्रिनयनेला साथ दिली आणि दुर्मदने त्याला पाहिलं. मग दुर्मद आणि सुषेणमध्ये युद्ध झालं. सुषेणने म्हणजेच कलियुगातल्या अद्वैतने दुर्मदला संपवलं. आठवतंय, मला सगळं आठवतंय. हा तुझा एकटीचा सूड नाही, विरोचकाचा सुद्धा सूड आहे. या कलियुगात वर्चस्व त्रिनयनेचं नाही, वर्चस्व या विरोचकाचंच राहणार. नाही, इथे तरी नाही दिसला. मी सांगितलं होतं ना तुला, नाहीये इथे नाग. सांगितलंच होतं ना. आणि मला नाही आवडत अनोळखी व्यक्तींनी इथे माझ्या बेडरूम मध्ये माझ्या घरात आलेला. सॉरी. इट्स ओके. निघ तू आता, निघ. आल्या का त्या खाली? नाही अजून. आली का ती खाली? नाही. आली का खाली? नाही. बहुतेक तिला नाग सापडला असणार. फाल्गुनी कशाला किंचाळतीस ग? नाग कसा सापडला नाही? तो घरात नाहीच आहे, कसा सापडेल? सॉरी मॅडम, पण तुम्ही एवढे निर्धास्त कशा राहू शकता? अहो, घरात नाग दिसलाय आणि आय थिंक ही पहिली वेळ नाहीये ना. याच्या आधी सुद्धा कोणीतरी म्हणालं कोणाला तरी दिसला होता नाग. हो, मागे एकदा मलाच दिसला होता आणि आजही मला दिसला. मला पण. मलाही लॉन मध्ये एकदा दिसला होता.
हो ना? मग बघा. आणि आजी, तुम्हाला सांगू का, हा नाग खूप विषारी नाग आहे. म्हणजे जर एकदा त्यांनी माणसाला दंश केला तर मग काहीच सेकंदात माणसाचा जीवही जाऊ शकतो.